सकाळ हे तीर्थे निवृत्तीच्या पायी, सकाळ हे तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी दे माझे मना। आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्ती समार्जन केले असे। एकार्णव झाला, एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एकरूप। आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्ती समार्जन केले असे। बाप रखुमा देवीवरे नवल केले विठ्ठले, तारू हरपले मृगजळी। आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, चरणा संताजिया, चरण संताजिया, चरण संताजिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभता। मस्तक हे पायावरी, 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 मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी आवार करे संतांच्या। आपण सेवेकरता जो अभंग घेतलाय, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, जगाची माऊली, माऊलीचा अभंग आपण चिंतन करता घेतलाय। करू सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, परब्रह्म सद्गुरु, परब्रह्म सद्गुरु। महाराज
फार मोठा पर्वकाळ, व्यासपूजन, व्यास पौर्णिमा, त्यालाच आपण सोप्या भाषेत गुरुपौर्णिमा म्हणतो. हा गुरुपौर्णिमेचा पर्वकाळ आपल्या धर्मशास्त्रात जे पर्वकाळ सांगितले, आज आपला हक्काचा गुरुपूजन करण्याचा काळ, व्यासपूजन. आलेले सर्व सतशिष्य दादांचे, सर्व महाराज मंडळी, आपल्या गुरुमाता अक्का, त्यांच्या आशीर्वादानं आपले गुरुवर्य परमपूज्य सोनवणे महाराज, तसेच हरिभक्त परायण संजय महाराज मडके, दादांचे चिरंजीव हरिभक्त परायण राजीव महाराज, तसेच सर्व महाराज मंडळी, सतीश महाराज, आपले पारगावचे गुरु, सर्वच महाराज मंडळी. आता काय आपल्याला सगळ्याची नावं माहिती नाही. विठेकर महाराज, शंखपाळ महाराज, लांबून मंडळी आलेत. आपले पैलवान काय दिसते नाही. दिंडी चालक मंडळी, दिंडी चालक मंडळी खाली बसले का? बरं, काय भानगडी, थकले का काय? सर्वच आपले पैलवान श्रीकांत महाराज, दिंडी चालक सर्व, हार्मोनियम बाबा दिंडी बरोबर आहे होते. बाबांची भरपूर सेवा झाली. आपले मृदंगाचार्य महाराज, आपले मृदंगाचार्य महाराज रायकर महाराज, फार कधी त्यांच्या दिंडीमध्ये सेवा घडली. आपले लहाने मृदंगाचार्य केदारे महाराज, काय आता जे नाही पाहिलं त्यांना माहिती, कारण समोर स्तुती करणं काय बरोबर नाही का. फार काही तो सोहळा काही वेगळाच झाला. होय होय वारकरी जाय जाय रे पंढरी. सुंदर असं सद्गुरूंच्या कृपेनं नुकताच दिंडी सोहळा पार पडला. आपले महंत साईगिरीजी महाराज, कारण त्या दिंडीच्या कीर्तनामध्ये असं एक वाक्य, सांगता कीर्तन म्हणजे दिंडीचं सांगता कीर्तन असं बहुतेक असं ते दिंडीची सांगताचे कीर्तन ना, हा दोन्ही एकत्र. म्हणजे सांगता शब्द तो योग्य आहे एकदम, सांगता तो शब्द आहे तो एकदम योग्य आहे. कारण आपल्याला दिंडीचा बी आणि गुरु पौर्णिमेचा एकत्र मेळ घालायचा आहे. त्याच्यामुळं सुंदर अशी एकदम, कोणाला काही अडचण नाही. 11 दिवस इतका सुंदर असा सत्संग घडला ना, ठिकाणावरच नाही राहिलं कोणी. आनंद येथेचा मुकया शिवाचा, आनंद येथेचा मुकया शिवाचा, बहिरे ऐकते कानी रे, बहिरे ऐकते कानी रे, बहिरे ऐकते कानी रे, बहिरे ऐकते कानी रे. खेळी या प्रकरणामध्ये महाराज सांगतात, म्हातारे माणसं खरंच नाचायला लागले. आता त्या आजी होत्या एक आपल्या बरोबर, काय त्यांचं वय का वारीत येण्याचं, शिंदेताई एक 10-20 मैला तर इथून तर शेवटपर्यंत नाचत होत्या. भाऊ काय म्हणजे देहावरच नव्हत्या राहिल्या. लाज भय शंका दुराविला मान, कारण तो भक्तीचा रस आहे. थकवा नाही, काय नाही, काय नाही. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, सदा नाम घोष करू हरिकथा. असे एकदा तरी जन्माला आल्यानंतर आपण पायी पांडुरंगाची वारी करून पावा एकदा. आपल्याला तर चांगले हातपाय दिले भगवंताना. कुर्मदास कसा होता हो? कुर्मदास काय होतं, शरीर कोणतं होतं कुर्मदासाला, पण कुर्मदासाला ठरवलं एकदा तरी पांडुरंगाची वारी करायची. जन्मासी येवोनी
जन्माशी येऊन पहारे पंढरी नाही का. काय आता ते पंढरीशी जारे आल्यानो संसारा. आपण ज्यांचा अभंग घेतलाय ना जगाची माऊली नाही का महाविष्णू जाऊन त्यांना वारीची काय गरज होती बरं. माझ्या जीवीची आवडी आपण जर तीर्थावळीचे अभंग बघितले ना बारीक नामदेवराय आणि माऊलीचा संवाद जीवनमुक्त अवस्थे महात्मे जीवनमुक्त आहे. यांना वारीची काय गरज आहे. आपल्याला असं वाटतं वारी म्हणजे किरकोळ गोष्ट आहे. नाही नाही ज्ञानोत्तर भक्तीमध्ये तिची गरज आहे आपल्याला. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन भजन कीर्तन सांगे आता प्रत्येक विषयाला प्रमाणे आपल्याला तिथं काय चाळीसोळीच करायला जागा नाही ना. जीवनमुक्त जरी झाले पण आचारसंहिता करून ठेवली. आचारसंहिता साधू संतांनी. कारण आपल्याला असं वाटतं आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं सद्गुरूंच्या कृपेनं नाही का. आत्मधीच आपल्याला पांडुरंगाचा साक्षात्कार झाला मग कशाला एवढा येणार द्यायच्या पण नाही का. पण हे जीवनमुक्त महात्मे सुद्धा वारी करतात. कशा करता. जे मंडळी दिंडीत होते त्यांना विचारा. हिवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगन. जिथं दिंडी मुक्कामी थांबत होती ना जिथं दिंडी मुक्कामी थांबत होती तिथलं वातावरण बदलत होतं आणि दुसऱ्या दिवशी 4 माळकरी होत होते. हे महाराजांना विचारा तुम्ही नाही का. बीज वाढवावे नाम. कशा करता अट्टहास या महात्म्याचा अख्खं आयुष्य कशा करता जाळलंय महात्म्याने आपल्या करता. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे. असं एकही ठिकाण गेलं नसन आपल्या दिंडीतलं एकही ठिकाण का जिथे एक माळकरी झाला नाही. 10-10 5-5 माळकरी. बीज वाढवावे ना. संतांनी जे केलंय तेच आपण करतोय. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललोय आपण. म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये या गोष्टीची गरज आहे. धर्माचे पाले वाढवावे नाम. आतापर्यंत जेवढे मालिकेत महात्मे होऊन गेले हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबाबा किरोबाबा श्रीपाद बाबा पर्यंत महात्म्याने आपलं अख्खं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत हेच कार्य केलं.
आणि आपल्याला तेच सांगितलं, बीज वाढवावे नाम, कारण नामाशिवाय जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे अनेक साधनं सांगितले, भरपूर साधनं सांगितले. आपण नाही करू, ते खंडन नाही करू शकत. चांगदेव बाबा असा होता, चांगदेव बाबा तसा होता, तो मुक्ताबाईचा अधिकार आहे. चांगदेव बाबाची लेव्हल आपण नाही त्याचं खंडन करू शकत. मुक्ताबाई त्याला म्हणू शकते कच्चा. म्हणजे ही ईश्वर प्राप्तीची अनेक साधनं आहे, पण कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नावे बापा. त्यावेळेस नामदेवरायांचा आणि माऊलीचा तो विहिरीतला प्रसंग, तिथं भक्ती श्रेष्ठ ठरली. तिथं योग्याला पाण्याकडे जावं लागलं. कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीर्थावळीचा. योग्याला पाण्याकडे जावं लागलं, पण भक्तीची जी ताकद आहे प्रेमाची, पाण्याला भक्तीकडे यावं लागलं. त्यावेळेस माऊलींना सुद्धा मान्य केलं, माऊलीला मान्य करावं लागलं का कलियुगामध्ये आता सोपा मार्ग सांगावा लागेल सर्वसामान्य. भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत, मोक्ष नाही हा सिद्धांत, मोक्ष नाही हा सिद्धांत, भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात आता येणे सांगितलं भक्ती विना मोक्ष नाही, यांचं मत असं वेगळं आहे. इकडं सांगितलं वारी केली पाहिजे आणि अभंग तर घेतलाय आपण सकाळी तरी ते निवृत्तीच्या पाहिजे. आता तिन्हींचा मेळ घालावा लागेल आपल्याला. इथं उभं राहिलं म्हणजे मेळ घालावा लागेल ना आपल्याला, कारण मेळ घालण्याकरता जी व्यासपीठ आहे ना, कारण ही गोष्ट मान्यच करावं लागेल. भक्तीची पोटी पुढे जन्म आहे बोधाचा, ज्ञानाचा जन्म पुढे. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. म्हणजे आपण जर भक्ती केली तर ज्ञान प्राप्त होत असतं आपल्याला, नाही का. तात्पर्य अनेक साधना सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हिमवंतू दोष खाय सगळे पण तिथं बोलण्याची भीती आहे ना, जीविताची हानी आहे ना, नाही का. म्हणजे आपल्याला तीर्थयात्रेनं काय होतं, चित्त शुद्ध होतंय, परंतु मन संकल्पाची बापे न जाती तीर्थाची बापे. आता काय करायचं, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे. तीर्थामध्ये ते शक्तीने ते घालण्याची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी, ऐसे बळ नाही अनेकाची अंगी, तप तीर्थ दान व्रत. पहा काय डिरिंग आहे तुकोपर्यंत. तुका म्हणे पापे जाती संताची जाती संताची जाती संताची तुका म्हणे
पापे जाती संताची या जपे. ती सामर्थ्य इकडे जास्त आहे. जे तीर्थयात्रा करून आपलं पाप जे जात नाही, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे. ते नुसतं आपल्या काय भजन असतं, ज्ञानोबा माऊली तुकाराम असतं भजन, सोपं भजन, भोळ्या पहाळे, त्याला काही येत नाही, ताल येत नाही, सूर येत नाही. ज्ञानोबा माऊलीचं जरी भजन केलं, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. एकदा पाप गेलं का संपलं ना. मग पाप गेल्यानंतर काही नाही का, पाप गेलं का आपलं कर्म साम्य दशेला येत असत. आणि कर्म साम्य दशेला आलं का ऐशी कर्म साम्य दशा मग श्री गुरु आपेसा भेटेची का. तात्पर्य आपण भरपूर तीर्थयात्रा करतो, दान धर्म करतो, पुण्य कर्म करतो, त्याच योगानं आपल्याला पुण्य फळले बहुत दिसा भाग्य हृदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पाव. होती संताची या भेटी, होती संताची या भेटी, होती संताची या भेटी, होती संताची या भेटी. सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, होती संताची या भेटी, होती संताची या भेटी. कारण हे मंडळी एकत्र आल्यानंतर प्रपंचाचं बोलत नसतात. माझी आत्मचर्चा, अहो काय सांगायचं. आमच्या माता भगिनी भाकरी करायला पुढे जायच्या, तिथं भाकरी करता करता त्या नामाचं महत्व सांगत होते. अजून काय सांगायचं. आपण फक्त व्यासपीठावर परमार्थ करतो असं नाही, प्रत्यक्ष पाहिलं आम्ही, पुरावा आहे हा. या भाकरी करता करता त्या महिलांना सांगायच्या नामामध्ये काय पावर आहे. घ्या तुम्ही नाम, घ्या तुम्ही अनुग्रह. म्हणजे धर्माचं कार्य काय फक्त असे महाराज लोकच करतात असं नाही, सगळे मंडळी तन मन धनाना पूर्ण सेवा म्हणून करतात. म्हणून माऊलीचं जर आपण जीवन पाहिलं, 13वा अध्याय आचार्य उपासना असे बारीक वाचायचं, निवांत एकट्यानं बसून निवांत. मग माऊलीचं गुरुवी भक्ती काय आपल्याला कळत असते. ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्या सद्गुरूवर किती प्रेम आहे. कारण माऊली सिद्धांताला बोलतात, मज हृदयी सद्गुरु जेने चालिलो हा. मग ज्या वेळेस नेवास्याला ही ओवी बाहेर पडली, त्यावेळेस गुरु महाराज समोर बसलेले होते. बारीक विचार करा या ओवीचा. आपण ह्या ओवीवर 1000 वेळा प्रवचन ऐकलं असन, केलं असन. ज्या वेळेस नेवास्याला ही ओवी माऊलीच्या मुखातून बाहेर पडली, त्यावेळेस श्री गुरु समोर बसलेले होते. दादा पहा माऊलीचं सिद्धांत कसा आहे. मज हृदय सद्गुरु तत्वाची भाषा आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य ते सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे माऊलींना शरण सुद्धा तत्वज्ञ महापुरुषालाच जायला सांगितलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानीन तत्वदर्शी. तत्वदर्शी म्हणजे माऊलीची भाषा कशी आहे, सिद्धांत कधीच बदलत नसतो. आजही ही ओवी जशीची तशीची हृदयामध्ये. दादा जरी देह रूपानं आपल्याकडे नसले, पण दादा आजही आपल्या हृदयात आहे. काय सांगू आता संतांचे मज निरंतर जागविते. कोण जागवतंय आपल्याला हृदयात राहून? कोण जागवतंय आपल्याला? दादाच जागवतात. म्हणजे आज सिद्धांत जसाचे तसा आहे, जो कधी बदलत नाही त्याला सिद्धांत म्हणतात. काळ, वेळ आणि स्थळ काही बदल होत नाही, त्याला सिद्धांत म्हणतात. दृष्टांत बदलू शकतो. 3 गुणिले 3 इथं केले तर किती होतील? आणि चिंचपूरला गेल्यावर किती होतील? चिखलीला गेल्यावर किती होतील? एवढीच होतील ना. बदलत नाही, त्याला म्हणतात सिद्धांत. इथं केले, आता रात्री केले तरी तेवढीच होतील, दिवसा केले तेवढीच होतील, वरच्या मजल्यावर केले तरी तेवढीच होतील, श्रीगोंद्याला गेले तरी तेवढीच होतील. जो कोणत्याही काळ, स्थळ, वेळ जो बदलत नाही त्याला सिद्धांत म्हणतात. विठाला विठाला
म्हणून माऊली सांगतात मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरे. मग आचार्य उपासना आपण जर बारीक पाहिली, माऊलीचं काय प्रेम आहे आपल्या श्री गुरूंवर, ज्ञानेश्वरी वाचावी. मग खरी गुरुवी भक्ती काय असते, दास्यत्व भक्ती काय असते, हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सकलही तीर्थ निवृत्तीच पावी, सकलही तीर्थ निवृत्तीच पावी, सकलही तीर्थ निवृत्तीच पावी, सकलही तीर्थ निवृत्तीच पावी, सकलही तीर्थ सकाळी तीर्थी निवृत्तीच्या पायी मनाला उपदेश करतात महाराज. कारण सगळे मनाचे धर्म आहे. बंध मोक्ष इथं जडचे शरीर पंचमहाभूताचं शरीर आहे आणि आत्मा तर स्वसंवेदी आत्मारूप आहे. मग हा बोध कोणाला करतात? रामदास स्वामींनी 350 श्लोक जे लिहिले मनाकरता लिहिले. मना सज्जन भक्ती मनाला उपदेश केला. म्हणजे आपले संत म्हणजे डॉक्टर यांनी निदान केलं. आपलं दुःख कोणाला आहे? मनाला आहे. सगळं संकल्प विकल्प कोणाचे? मनाला आहे. म्हणून महाराज सांगतात सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी. निवृत्तीच्या पायी म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या पायी. आपण नागबाबांचा दृष्टांत ऐकलेला आहे. ज्या वेळेस त्या स्त्री आतमध्ये गेल्या आणि येताना एकदम तेजस्वी आल्या, त्यावेळेस सगळे कशा करता जात होत्या? संतांकडे जात होते ना. सकाळी तीर्थी निवृत्तीच्या. अरे तीर्थ जिथं पुनीत होण्याकरता जातात. आम्ही गंगा यमुना सरस्वती म्हणजे आम्ही काय सामान्य स्त्री आहे? म्हणजे सकाळी तीर्थी निवृत्तीच्या पायी याचा अर्थ काय? एकदा जर आपल्याला ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटले आणि आपलं जर समाधान झालं ना, महात्मा ओळखण्याची एक सगळ्यात मोठी खूण. परीक्षितीला ज्या वेळेस शुकमुनी दिसले, त्याच्या अगोदर बरेच संत महात्मा भरपूर भेटले. तिथं सगळ्यांनी समजूत घातली, परीक्षितीचं समाधान झालं नाही. पण ज्या वेळेस शुकाचार्य तिकून आले दिगंबर अवस्थेमध्ये, यांनी साष्टांग दंडवत घातलं आणि ज्यावेळेस दर्शन झालं ना, त्यावेळेस त्याला समाधान झालं. चित्त असं शांत झालं. मन ते म्हणले तुम्हीच माझे सद्गुरू. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी. तुम्हाला घडलेला प्रसंग सांगतो, पुराणातला नाही. ज्या ब्रह्मनिष्ठ महात्म्यांच्या जीवनात आपण राहिलोय काही काळ, अशा ब्रह्मनिष्ठ महात्म्यांच्या संगतीत नवरात्रातला प्रसंग हे महाराज साक्षीदार आहे. आता आम्हाला लई हिंडायची सवय, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर. आणि दादा एकदा महाराजांनी दादा चिंचपूरला आले. नेमकं नवरात्र होतं आणि नवरात्रात देवीला जायची सवय आपल्याला. आणि 8व्या माळीला आले महात्मे आल्यानंतर भान नव्हतं राहत. आणि मग आले म्हणजे प्रवचन कीर्तन आणि अण्णांच्या वस्तीवरचा प्रसंग आहे. सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी शेजूळ पाटलांच्या, ते सुद्धा साक्षीदार आहे त्याला. सकाळचा प्रसंग आहे. त्या दिवशी दादांची स्थिती काही वेगळीच होती. दादा देहावरच नव्हते त्या दिवशी, काही बोलत नव्हते. महाराजांची पूजा वगैरे चालली, बराच वेळ पूजा चालली, प्रवचन चाललं, बरेच एक मंडळी अख्खं घर भरलं. पूर्ण घर भरल्यानंतर एक माता माऊली आली. आता तिला अनुग्रह घ्यायचा होता. म्हणलं हिला अनुग्रह घ्यायचा आहे.
आता जवळजवळ सगळी जुनी मंडळी तर सगळ्यांना माहिती आहे, दादा विषय जर सांगायला लागले तर तास 2-2 तास विषय सांगायचे. पण त्या दिवशी दादा काहीच बोलले नाही. आल्या आल्या तिच्या गळ्यामध्ये माळ टाकून दिली, तिच्या कानामध्ये मंत्र सांगितला, बैस म्हणले चिंतनाला. घडलेला प्रसंग आहे मायबापाव. आणि ती बसली चिंतनाला, सगळी चिंतनाला. दादा म्हणले आज प्रवचन बंद करायचं नाही, म्हणले चालू द्या प्रवचन. डोळ्यातून धारा चालू, देवरच नाही दादा त्या दिवशी. 10 मिनिटं त्या माता माऊलीचं चिंतन झालं आणि ती जरा वेगळंच हे झालं. दादा म्हणले चिंतन सुटलं, म्हणले चिंतन सुटलं, म्हणले तू आवाज बंद कर आणि चिंतन कर म्हणले. आणि डोळे झाकून पुन्हा चिंतनाला बसले. 10 मिनिटानंतर तिच्या मुखातून जगदंबा मातेचे शब्द बाहेर यायला लागले. ते शब्द म्हणजे काही दिव्य शब्द होते. तिथं ज्या हॉलमध्ये जेवढे मंडळी बसलेले त्यांच्या अंगावर काटा रोमान कोणीच भानावर नाही राहिलं. देवीचे शब्द देवी बोलत होते. नामाचा प्रसाद तू हे करतोय म्हणले, खुशी बेटा म्हणे. ते शब्द काय देवीचे शब्द. आपल्या शब्दामध्ये इतकं वजन होतं ना. अरे तू नामाचं कार्य करतो, फार सुंदर कार्य चाललंय म्हणले. तुझं सद्गुरूचं कार्य करतोय, हे नामाचं कार्य करतोय म्हणले. फार सुंदर असं कार्य चाललं. पहा, महात्म्याचे एकदा पाय धरले तर वेगळं देवीला, खंडोबाला, भैरवाला जायची गरज आहे का? सकाळी तीर्थे आम्हाला त्या दिवशी 8व्या माळीला देवीचं प्रत्यक्ष दर्शन तिथं झालं. नवे देवीचे मुखातले शब्द ऐकायला मिळाले. आम्ही दैवाचे दास सकाळी तीर्थे. काय करायची, कुठे जायची, पण तेवढी निष्ठा, तेवढा भाव जर असेल ना. पहिलवान म्हणले एकदा, नंतर आम्हाला कुठं जावाच वाटलं नाही म्हणले. ही तर खरी स्थिती आहे हो. एकदा पूर्ण समाधान झालं तर खरंच जावं वाटत नाही. आणि आज घडलेला प्रसंग 12 तासापूर्वीचा प्रसंग आहे. आज घडलेला प्रसंग 12 तासापूर्वीचा. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी ज्या वेळेस आम्ही तिथं थोडा कार्यक्रम करत असतो. सकाळी लांब असल्यामुळे माता भगिनीला येता येत नाही. मग सकाळी थोडा सत्संग होतो, पूजा होती. आणि एक व्यक्ती राहुरीचे आले आणि ते म्हटले मला फार त्यांची स्थिती काही वेगळीच, नाथांची त्यांच्यावर फार कृपा, भगवान दत्तात्रेयांची, आणि अनुग्रह घेण्याकरता 6 महिने त्यांना थांबवलं होतं. तुला जरा खोटा बळकट आहे काय पावा म्हणून. पण आज ते मनापासून गुरुपौर्णिमा त्याच्याकरताच आले. आणि ज्यावेळेस आम्ही बसलो, त्यांना सद्गुरू दादांचा प्रसाद वगैरे दिला. एक 5 मिनिटं चिंतनाला बस म्हणलं, आम्हाला पारगावला जायचंय. 5 मिनिटं चिंतनाला बसल्यानंतर त्यांच्या मुखातून जे शब्द साबरी विद्येचे नाथच बोलायला लागले हिंदीमधून. ते काय दिव्य शब्द. तिथं सगळे बसलेले मंडळी एकदम का म्हणले हे जे कार्य संप्रदायाचं कार्य एकदम जसंचे तसं चाललं म्हणले. हे जे संप्रदायाचं कार्य आहे ना म्हणले, सद्गुरू महाराजांचं दत्त संप्रदायाचं कार्य चालू आहे म्हणले. हे जे तुमचं कार्य चाललं ना, हे दत्त संप्रदायाचं कार्य चालू आहे म्हणले. बाबरी भाषेमध्ये बोलत होते ते. बाबरी भाषेमध्ये एक 5 मिनिटं बोलत होते ते. सगळ्यांच्या अंगावर काटा. याचा अर्थ आपलं जे कार्य चाललंय, आज धर्माचं कार्य, दादांचा हा निरोप, दत्तात्रेयांची एकदम जसाचे तसं राईट फिक्स चालू आहे. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी दे माझे मना. हे मन जे चंचल मन सारखं फिरत आहे. आणि जोपर्यंत सद्गुरू तीर्थामध्ये स्नान होत नाही ते कशाने शांत होणार नाही. आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा. जोपर्यंत सद्गुरूच्या चरणाशी आपण पूर्ण अर्पण करत नाही या मनाला, तोपर्यंत किती जरी भ्रांती आपण कुठे फिरलं तर हे मन शांत होऊ शकत नाही. गुरुचरित्राला प्रसंग दादा सांगायचे. श्रावण महिना आला की आता लगेच नाही महिना बाजारला का आपला देव बदलतो. आणि सगळे गावातले मंडळी महादेवाच्या दर्शनाला, भगवान शंकराचं मोठं स्थान तिथं सगळे मंडळी ज्यावेळेस दर्शनाला गेले त्यावेळेस त्यांचा एक शिष्य होता नरसिंह सरस्वती स्वामींचा. अरे म्हणले कल्लेश्वराला जायचं नाही का तुला? ते म्हणले सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी. मला श्री गुरु सोडून जगात देव नाही. आणि भागवत जर वाचलं ना, ज्याला सद्गुरूपेक्षा देव जर मोठा वाटत असेल, काय शब्द वापरले? तू शिष्य करंटा म्हणलंय. काय नाथांची डिरिंग आहे. म्हणजे सगळ्याच्या स्थानावर आपल्याला श्रीगुरु वाटले पाहिजे. गुरु हा संत गुरुचा राजा, गुरु हा संत गुरुचा राजा.
माऊलीचाच प्रमाणे अभंग माऊलीचाच आहे. हा अभंग जरा बारीक पाहायला पाहिजे हो. सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे. सगळ्या कुठं ठेवलंय गुरुला. दासी होते राणी झाली पदर लागला रायाचा, सद्गुरूने उंच बसविले हात पुरेना यमाचा. कुठं नेऊन बसवलंय आपल्याला. जगा काळ खायांनी माथा दिला प्राप्त नाही का. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी गुरुचरित्रात प्रसंग महात्म्याच्या मुखातून ऐकल्या. सगळे कल्लेश्वराला निघून गेले, सगळे गाव निघून गेलं, पण तो जो सतशिष्य होता याची श्रद्धा गुरुचरणाशी, गुरुचरणी निश्चिम भाव याची अरे म्हणले तुला नाही जायचं का कल्लेश्वराला. श्रावणमय नाही म्हणले, इथं काय बसला. म्हणले गुरु महाराज सगळी तीर्थ तुमच्या चरणावर आहे म्हणले. गुरुविना देव नाही नाही जगी, गुरुविना देव नाही नाही जगी, गुरुविना देव नाही नाही जगी, गुरुविना देव नाही नाही जगी. गोविंद पर्वती हिंदू नको, पर्वती हिंदू नको, पर्वती हिंदू नको. उघडे परब्रह्म, उघड परब्रह्म आहे, चालता बोलता देवे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती अर्थे शिष्या, आत्मज्ञानी चोखडी संत माझी रुपडी. काय अजून याच्यापेक्षा काय सांगावं माऊलीनं. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु सोडून जगात दुसरा देव नाही म्हटले. अरे म्हणले मग तुझी इच्छा आहे का कल्लेश्वरला जाण्याची. डोळे झाक म्हणले. असे कोंबडीवर बसलेले गुरु शिष्य डोळे झाकले, लगेच तिथं कल्लेश्वरला गेले. जाय म्हणले दर्शन करून ये म्हणले, पटकन ये म्हणले, मी इथं झाडाखाली बसतो म्हटले. गेला तो. सगळे घरचे सगळे गावातले मंडळी भेटले. अरे म्हणले तुला यायचंच होतं, मग तू असा लपून करून आला, आमच्या बरोबर का नाही आला. नाही म्हणले मी ना आता एका क्षणसंगमावरून निघालो आणि सद्गुरूंबरोबर आलो, आता दर्शन करून लगेच जाणार. पटन काही बोलला, पटूच शकत नाही. ते म्हणले तू खोटं बोलतो असं तसं. म्हणजे तुम्हाला काय समजायचं ते समजा. त्याला फुलं वगैरे घेतला आणि गेला कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये. तिथं पिंडीवर स्वामी बसलेले होते. त्या भगवान शंकराच्या पिंडीवर सद्गुरू बसलेले होते. फक्त त्यांना साष्टांग दंडवतच घातला. म्हणजे पूर्ण बुद्धीचा निश्चय झाला, बुद्धी निश्चय. आणि एकदा बुद्धीचा निश्चय झाल्यानंतर दर्शन घेतलं, पटापटा आला, पुन्हा साष्टांग दंडवत घातला आणि रडू लागला. अरे म्हणले झालं का पिंडीचं दर्शन, शंकराचं दर्शन. म्हणले महाराज सकाळी तीर्थी निवृत्तीच्या पायी. अहो म्हणले तुम्हीच तिथं, तुम्हीच तिथं. लाजले गे माया का कौना हो वाढू, जिकडे पाळी तिकडे चतुर कुठं देव नाही. सद्गुरूच भरलेले ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझ. याचा अर्थ काय. ही जे रूप म्हणजे सद्गुरूच निर्गुण स्वरूपानं सर्वत्र भरलेला आहे, अशी प्रतीती ज्या वेळेस येईल ती खरी परिपूर्ण परमात्मा.
प्रमाण झालं. आता हे प्रमाण सुखे मी निजलोगा शून्य सारो निधी. आता शून्य कसं सारायचा, त्रिकुट शिखर कुठं, काय साधूची भाषा आहे, काय महात्म्याची अंतरंग भाषा आहे. नाही म्हणजे ज्या वेळेस दोन वर्ग आहे, एक वर्ग असा आहे का त्याला देव दिसत नाही, आणि एक वर्ग असा आहे का त्याला जगत दिसत नाही, जग अवघे देव. हो, हीच मुख्य उपदेश. असे दोन वर्ग आहे, आणि दुसऱ्या वर्गामध्ये संत मोडतात. त्यांना हे समजतं श्री वासुदेव. प्रतीती वय आपल्यासारख्या पाठ करणं वेगळं, आणि ऐसे कैश्याने भेटती ते साधू, याचा अतर्क तर्क वेना बोध. काय वर्णन केलंय असा ब्रह्मनिष्ठ महात्मा का ज्याला जगत दिसत नाही, जग अवघे देव. कोणाचा देश आणि कोणाचा मस्तर करीन तो. परिपूर्ण अवस्था आहे महात्म्याची. म्हणून मला सांगतात, कोणाही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजनाचा. जे जे दिशे दृष्टी दिशे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. अशी स्थिती कधी होती. सकळे तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी दे माझे मना. महाराज म्हणता अशी एकदा जर स्थिती झाली, तू आता भ्रांती करू नको. दुसऱ्या चरणामध्ये आता न करी आता न करी दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, आता आता हा शब्द कुठेही वापरला जात नाही, ठराविक ठिकाणीच वापरला. कारण आता काम झाल्यावर आता तू न करी. आता इकडे तिकडे जे भटकत होता, याच्या अगोदर भटकला तर ठीक आहे. महाराज सांगत असत्या, जोपर्यंत एखाद्या मुलीची सुपारी फुटेल नाही तोपर्यंत ठीक आहे, परत पाहुणे आले तरी आपण दाखवू शकतो. पण एकदा सुपारी फुटल्यावर पुन्हा विषय. मग कलेक्टर जरी आला तरी नाही, मग परत नाही. म्हणजे आता तू काय कर, आता तुला जे प्राप्त झालंय. कारण जोपर्यंत तुझी देहकार वृत्ती होती, मी देह या वृत्तीवर तू होता. आता तुला काय केलं, तुझ्या वृत्तीत बदल करून द्यायचा. संत काय करतात आपल्याला, आपली जी वृत्ती आहे, आपली जी वृत्ती अनंत काळापासून आपण फिरत 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 मी देह मी आमका मी तमका, आणि अजूनही आपण म्हणतो मी महाराज. नाही का, फार भारी सूक्ष्म विचार आहे तसा परमार्थामध्ये. नाही आपल्याला अजून राग येतोय, नाही का, मी महाराज म्हणतोय. महाराज म्हटले पुढे मी तुकोबार आहे, मी तुकाराम महाराज, मी वासुदेव कळो येईल विचार येता आहे संता. म्हणजे एक घोंगडी मी तू पण जाऊ दे दुरी. वृत्ती कोणती आहे तुकोबारांची. हस्त मालकाला विचारला, बाळा तो कोण आहे. त्यानं सांगितलं नाही गाव बिव काही अजिबात, मी आमच्या गावचा आहे, मी माळेवाडीचा आहे, मी आमका अजिबात नाही. तो म्हणला मी बोधरूप आहे, निज बोध रूपा चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आपण कोण आहे. महात्म्याने आपल्याला काय दिलं दुसरं. आपण कोण आहे. आपला दुसरा जन्म आहे मापाओ. आपण सुद्धा द्विज आहे, आपण सुद्धा अयोनी संभव आहे. दादांच्या मुखातून आपला जन्म झालेला आहे. विठाला 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 नाही म्हणलं तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवंत.
चंदेव महाराजांचं प्रमाण काय किरकोळ आहे का? चांग देव म्हणे आजी जन्मालो गुरु पुत्र झालो. म्हणजे आपले मायबाप आपल्याला जन्म घालणारे बोधाच्या रूपाला महात्म्य आहे. ब्राह्मणाला द्विज म्हणण्याचं कारण काय? आईच्या पोटातून झालेला पहिला जन्म आणि दुसरा ज्यावेळेस गायत्री मंत्राचा उपदेश केला जातो, जानवं घातलं जातं, तो फार मोठा विधी असतो. आणि त्या विधीच्या वेळेस गायत्री मंत्राचा उपदेश केला तो सुद्धा एकांतात केला जातो बरं का. आमच्या इथं झाला विधी म्हणून सगळ्या एकांतामध्ये विधी येतो. ब्राह्मण तो गुरुमंत्र पुढं म्हणतात आणि तो मुलगा फक्त ऐकतो तिथं. म्हणजे पहा परंपरा. आणि मग त्याचा खरा जन्म आहे गायत्रीचा उपदेश. आपल्याला सुद्धा गायत्रीच मिळालेला हा जपा गायत्री शास्त्रपाना. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला दादाने तो मंत्र सांगितला त्यावेळेस खरा आपला जन्म आहे. वयाला किंमत नाही ज्ञानामध्ये. मग त्यावेळेस आपण सुद्धा अयोनी संभवी म्हणजे आपली जी देहाकार वृत्ती आहे ती काय केली? ब्रह्माकार वृत्ती दिली. अहम ब्रह्मास्मीचा उपदेश केला. तू देह नसून तू कोण आहे? बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहिणी धावून आली गावा, भक्ती बहिणी धावून गावा, आता कशी संध्या करू काहीतरी प्रमाण असं होतं इतकं परफेक्ट असावं नाही तर गाता येतं म्हणून प्रमाण देणारी मंडळी. काय प्रमाण आहे? बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. हा मुलगा जर झाला तर जीवाचं कल्याण आहे बरं का. हे किती झालं गाचमंद याला काय करतात? हे काय सोडवणार आहे का आपल्याला? बोध पुत्र निर्माण झाला. तो जर नाही झाला तर मग जन्म व्हायला जाईल ना. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. ही म्हातारी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपल्याला कशाचं सुख कशाची शांती नाही का. आणि हीच आपल्याला आडवी येते पंढरपूरला जायला, इथं पुण्यतिथीला यायला, मेळाव्याला यायला. आडवं दुसरं कोण आहे आपल्याला? हीच म्हातारी. त्या म्हाताऱ्या नाही. ही ममता म्हातारी मरून गेली जेव्हा. ही ममता रूपी ही माया आहे. काय या मायेचं वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे ही जोपर्यंत जात नाही, ममता म्हातारी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत खरी शांती नाही, खरं सुख नाही, खरा आनंद प्राप्त होत नाही. आणि ही गोष्ट कशाला प्राप्त होती तर गुरु कृपा निर्मळ भागीरथी. गुरु कृपा जोपर्यंत होत नाही आपल्यावर तोपर्यंत ही म्हातारी मरू शकत नाही. एकदा जर आपल्यावर गुरु कृपा झाली, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, हो शांती क्षमा यमुना सरस्वती, ही जर आपल्यावर पूर्ण कृपा झाली ना मग झाली संध्या संदेह माझा गेला. ही खरी त्रिकाल ही संध्या बरं का. कारण यांच्या बरोबर आम्ही 3 दिवस होतो या महाराजांबरोबर होतो ना आपण त्रिकाल संध्या करायला. त्यांच्या बरोबर आम्ही त्रिकाल संध्या करत होते. म्हणजे त्यांचं व्रत येते, निष्ठा आहे त्यांच्यावालं, परंपरा आहे त्यांच्याकडे फार मोठी. पण आपली सुद्धा त्रिकाल संध्या आहे ना. संतांचा पर्व आहे. संतांचा आता एकनाथ महाराज म्हणजे ब्राह्मणच आहे ना. पण ज्या वेळेस आपली अशी स्थिती होती अंतःकरणाची त्यावेळेस झाली संध्या. संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. ज्या वेळेस आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो ना त्यालाच आपण ब्रह्म साक्षात्कार म्हणतो. तो जर आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं झाला तर मग खरी आपली संध्या आहे बरं. मग आपला संदेह जातो, विकल्प जातो, शंका काही शिल्लक नाही राहत काहीच. मग खरी जेने भ्रांतीपासून गुरु वाक्य मन धुतले ना आत्मस्वरूपी घातले हिरोन्या. विठाला 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 विठाला. तात्पर्य मौली सांगतात मला श्रीगुरूंच्या कृपेनं, निवृत्ती दादांच्या कृपेनं मन शांत झाला आणि मला त्याने जी माझी देहकार वृत्ती होती
ती ब्रह्माकार वृत्ती ही निवृत्ती झाली. जनन दिशे तिथे महाराजांनी मग आता काय दिसतंय त्यांना? मान देव मान तरलो तरलो मान देव मान तरलो तरलो देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपेशिवाय उद्धरणे त्यांना या प्रमाणातून सांगायचं. जोपर्यंत आपलं मग गुरु असे काय तोंड पाहून कृपा करतात का? हा एखादा लय श्रीमंत आहे, एखादा लय गरीब आहे, नाही ना. अहो श्री गुरु आपल्या वरच्या याच्याकडे पाहतच नाही हो. जय जय ओ शुद्धी उदार प्रसिद्धी अनवरत आनंदे वर्षिती. श्री गुरु काय बसेल आहे का श्री गुरुंकड? हा पाहुणा आहे, हा रावळा आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब. ज्याची दृष्टी सम झाली, ज्याची दृष्टी सम झाली त्याला विषम दिसणच कसं काय? यारे यारे लहान थोर यारे महाराजांनी प्रमाण दिलं त्याचे दोन पुरावे इथं आता सध्या. आता महाराजांनी जे प्रमाण दिलं ते एक संगीता आणि ती सुवर्णा. महात्म्याची दृष्टी कशी समजते? पुरावा जागेवर आहे. सांगा वांगीन उदारीचा परमार्थच नाही महात्म्याचा. आपल्या समक्ष दोन उदाहरण आहे. ती सुवर्णा ज्यावेळेस अनुग्रह दिला त्यावेळेस तिची परिस्थिती काय असतं तुम्हाला माहिती. ज्या वेळेस महात्म्याने तिला समोर बसून अनुग्रह दिला त्या सुवर्णाची काय स्थिती असन हो? आपल्या सारख्याची टप्पर आहे. काय दृष्टी असन? याचा अर्थ महात्मा आपल्या वरच्या ह्याच्याकडे पाहत नसतो, आपल्यातला भगवंत पाहत असतो. महात्मा आपल्यातला भगवंत. जे जे भेटे भूत
येते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माग. त्याला तिकडे चराचरात साक्षात्कार झाला, भगवंत स्वरूपच दिसतंय. ज्ञानेश्वर माऊलीने विसोबा कुठं नेऊन बसवला? तो विसोबा चाटी, विसोबा चाटी माऊलीनं कुठं बसवला? नामदेवाचा गुरु, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठी मागे डोळे झाला. दृष्टी काय साधूची? दृष्टी समागताचे न्याहाळीले आपुल्या पदी काय प्रमाण दिलं महाराजांनी? कृपा कटाक्षे न्याहाळीले. शक्तिपात आहे हा, शक्तिपात. जे शक्तिपात सांगितले त्याच्यात मधला हा शक्तिपात आहे. महात्म्यानं आपल्याकडे कृपा दृष्टीनं जरी पाहिलं ना, कृपा दृष्टीनं पाहिले तरी एखाद्याचं कल्याण करू. मस्तकावर हात ठेवला तरी कृपा आहे. हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके. प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी, प्रसाद देऊन केले सुखी. हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके, हात ठेविला मस्तके. तर त्याला अधिकारी तसा लागतो, नुसतं पाहिलं तरी समोरचा हस्तमालका सारखा लागतो, शंकराचार्य सारखा लागतो. नाही तात्पर्य हे सगळी शक्तिपात आहे. लावून हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न कर. आपलं तात्पर्य आपण दुसऱ्या चरणावर चिंतन करतोय. आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन. वृत्ती जर एकदा अंतर्मुख झाली ना, काही करायचं नाही राहत, फक्त अनुसंधानात राहायचं. आणि मग निष्ठा इतकी उत्पन्न होती ना, जबरदस्त निष्ठा ना. ब्रह्मानंद ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 1 नंबरचे शिष्य ब्रह्मानंद परिपूर्ण अवस्थेला गेले. परिपूर्ण अवस्थेला गेल्यानंतर त्यांच्या मनात एक इच्छा उत्पन्न झाली, संन्यास दीक्षा घ्यायची. कधी? परिपूर्ण अवस्था झाल्यानंतर त्यांना असं वाटलं, वैराग्य प्राप्त झालं, विवेक प्राप्त झाला, आणि म्हटले आता संन्यास घ्यायचा आणि राहिलेलं आयुष्य धर्माचं कार्य करायचं. पण मनात असं आलं, जर पुन्हा संन्यास दीक्षा घ्यायची म्हणल्यावर मग हे डोकं कोणाच्या तरी चरणावर ठेवावं लागेल ना. ज्याच्याकडून आपल्याला संन्यास दीक्षा घ्यायची, एखाद्या महंताकडे कुठेतरी जावं लागेल ना, एखाद्या आखाड्यामध्ये. आणि आपण तर सर्वस्व अर्पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना तनु मनु जीवे चरणाची लागावे, अगरवता करावे, काही शिल्लक ठेवले नाही. आणि जर आता पुन्हा संन्यास दीक्षा घ्यायची म्हणल्यावर कोणातरी कुठेतरी टेकावंच लागेल ना. ते म्हणले नाही घ्यायची मला संन्यास दीक्षा. काय भावे, काय गुरुचरणी निश्चिम भाव. ह्या मंदाता इथं बसलेल्या आहेत. ज्या वेळेस या शेडमध्ये गुरुपौर्णिमा झाली, स्वतःबद्दल सांगू नये पण विषय आला म्हणून दादांचं प्रवचन झालं आणि आम्ही मध्ये बसलो, मंदाताई दादा आणि आम्ही बसलो. नंतर दादाला कोणीतरी पलीकडे नेलं आणि ते मंदाताईकडे काहीतरी विद्या आहे, नाथपंथी विद्या, जगाच्या कल्याणाकरता ते वापरतात. आणि मग त्याने आग्रह केला की हे तुम्ही शिका आणि ही विद्या करा बुवा जगाच्या कल्याणाकरता. लोकांचं आजार गेले, अमकं झालं तमकं झालं तर काय अडचण आहे तुम्हाला? ते चांगल्या भावनेतून म्हटल्या का तुम्ही शिका म्हटले. मला म्हणतो ते पलंगावर बसलेलो आम्ही साक्षी, त्यांना सांगितलं ह्या जन्मात ही गोष्ट शक्य नाही. आता बस महात्म्याने काय द्यायचं ते देऊन टाकले. महात्मा भेटले ना, आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण.
वृत्तीशी मार्जन केले. एकदा आपली भ्रांती गेली, वृत्ती अंतर्मुख झाली, अजून काय मिळवायचं राहिलं बरं आपल्याला? जगाचा मालक भेटला ना, जगाचा विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, मग सुखा काय येऊने झाले सोयरे त्रिभुवन, देव केला ऋणी रिद्धी सिद्धी. अजून काय करायचं राहिलं? अहो ज्यांना भगवान परमात्मा आपला असा केलाय, बळी याचे अंकित आम्ही कशामुळं? मग लाथडीला पण काय दिलं त्यांना? सोनं पाग पाठवून दिलं म्हणजे काय मिळालं त्यांना? ज्ञानेश्वरीचा फार मोठा पुरावा आहे. ऐका यशस्वी औदार्य हे 6 गुन्हेवर्य वस्ती जेफ तया म्हणती भगवंत विठाला विठाला. मग आपण जर भगवंताचे अंकित झालो, श्रीगुरूंचे अंकित झालो, भगवंताचे जी गुण ते आपल्याकडे येणार नाही का? येणार नाही. हे 6 गुण एक जरी दिला तरी कल्याण आहे हो. बळीयाचे अंकित आम्ही झालो, मग लाथाडीला संसार केला असेल की जर आपण सद्भक्ती केली, गुरुवी भक्ती म्हणतात त्याला, गुरुवी भक्ती, याला दास्यत्व भक्ती म्हणतात. दास्यत्वे निकट हनुमंत गेले म्हणून दिले. काय मागितलं हनुमंतरायने? कपडे तरी आहे अंगावर, जेवण खाण्याची सोय, पण भक्ती काय आहे? हनुमंतराय म्हणतील त्याचा उद्धार आम्हाला करावा लागत. ताकद कशाची? गुरुवी भक्ती आहे. आणि याला दास्यत्व म्हणते. मग दास्यत्व भक्ती हीच गुरुवी भक्ती जी आपण पाहतो तो हेच महाराज सांगतात. आता तो न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे. माऊली सांगतात मला श्रीगुरूंच्या कृपेनं माझी देहाकार वृत्ती आत्माकार वृत्ती केली, त्याच्या योगानं मला परम सुखाची प्राप्ती झाली, आनंदाची प्राप्ती झाली. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे तो मज भावा, तो मज भावा आणि एकच तिने प्रार्थना केली, बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वतः. मग आपल्या दादाने आपल्याला काय सांगितलं शेवटपर्यंत? अहो तेच सांगितलं जे माऊलीला सांगितलं ते. अहो आम्ही एकदा आलो, एवढे मोठे महात्मे, आता काय सांगावं महात्म्यांबद्दल, थोडस असं फुगीराचं बोलण्यासारखं वाटत. दादा म्हणले गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जर वाचलं तर माणूस जमिनीवर चालत नाही म्हणले. वस्तुस्थिती आहे, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जर वाचलं तर माणूस जमिनीवर चालत नाही म्हटले. वस्तुस्थिती महात्म्याच्या मुखातली शब्द आहे. म्हणजे वेळेस निघालो ना आम्ही, ब्रह्मनिष्ठ महात्मा हात जोडून आपल्याला, नामाला विसरू नका बरं, सगळ्याला विसरा पण नामाला विसरू नका. जे निवृत्तीने तत्वता सांगितले, बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले. म्हटले आज हा उद्या नाही आहे शरीर, हे शरीराचं काय घेऊन बस. आलो तर तांबर पाणी दिलं तर द्या, नाही दिलं तरी काय हरकत नाही, पण नामाला विसरू नका. किती प्रेम असेल महात्म्याच्या नामावर, काय महात्म्याला एवढं भेटलं असेल बरं. अंतकरणापासून जीव तोडून शेवटच्या श्वासापर्यंत महात्म्याला दुसरं काही सांगितलं नाही. नामाला विसरू नका, नामाला विसरू नका. हा माझ्या सद्गुरूंचा प्रसाद आहे, अनादी कालचं गुरु परंपरेनं आलेलं नाम आहे. माझं जीवन कृतार्थ झालं म्हटलं. उदकी तारिले पाषाण महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण महिमान नामाचे, तारिले पाषाण अल्पमते हिना, अल्पमते हिना, काय वर्णो तुझे गुण, काय वर्णो तुझे गुण. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. महाराजांनी नामाचं महत्व सांगितलं. आता त्या पलंगावर बसेल होते, बाहेर त्याची ताई नामाचं महत्व सांगत होती. महाराजांनी जे प्रमाण दिलं ना, दगड करतात दगड, आपण दगडच होतो ना. काय होतं इथं बोलायचे आपल्याला ऐक का नाही का? तुम्हाला खरं सांगतो, एक महात्मे आमच्याकडे कीर्तनाला आले होते, साखरे महाराजांकडे शिकलेले.
त्यांचं सेवा ज्यावेळी झाली ना, आम्ही थोडं बसलो, ते म्हणले कमीत कमी 350 तुकोबरांचे प्रमाण पाठ लागत तेव्हा इथं उभं राहते. किती प्रमाण? महाराजांना सुद्धा माहिती आहे. साखरे संप्रदायाची परंपरा आहे. 350 तुकोबरांचे प्रमाण जर पाठ असतील तर इथं कीर्तन करता येतं, तर परवानगी भेटत असतील. कृपाळू महात्मे भेटले आपल्याला. कृपाळू महात्मे काय कुठं बसवलं आपल्याला? तात्पर्य नामाचं महत्व महात्म्यानं सांगितलं. ती बांगरड्याची ताई मगाशी पलंगावर बसल्या सांगत होती, अरे म्हणले काय त्या नामात ताकद आहे, म्हणले नामाची काय पॉवर आहे म्हणले. तिला म्हणलं नामाची ताकद कधीच कमी होत नसती, वापरणारे नाही राहिले कलियुगामध्ये. बेले माणूस जिथं उठवेल, याच्यापेक्षा अजून काय नामाची ताकद आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कोळा उद्धरेले मुक्त केले राक्षसा. आणि आपल्याला तरी कोणाला वाचवलंय? सतीश महाराज आहेत ना. अहो नामानच वाचवलं ना आपल्याला, नाही तर आपले कव्हा 10 13 त्या रस्त्याला झाले असते ना. ते तुमच्यावालं कोणतं गाव? भांबोरा खडगा बिडगा बांधला असतं आमचं. येता जाताना वारकरीने दर्शन घेतले असते ना. कोणा तारला मला? इथं आमचे काहीच नसतं राहिलं, पायाला सुद्धा काही नसतं राहिलं भाऊ. ते सुनंदाताईचे मालक सतीश महाराज आणि दादा आणि आम्ही चौघ नामानच तारला आम्हाला, नामानच तारलं नाही का. नाम चांगले चांगले माझी कंठी राहो भले, कपी कोळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. जगाला सुद्धा पाषाणाला पाझर फुटण्याची ताकद नामामध्ये. नामाचा पावर जसाची तसाची, कधीच कमी होत नाही. नाम म्हणजेच भगवंत. नामाने देव वेगळी वस्तू आहे का? देवाचा पावर कधी कमी जास्त होईल का? अहो ते नित्य सत्य नित्य एकदम स्वसंवेदी अस्थि भाती प्रिय म्हणलं त्याला, ज्याचा पावर कमी कधीच होत नाही. ते नाम आपल्याला ब्रह्मनाम जसं ते तसं गुरु परंपरेला प्राप्त. फक्त आपण त्याचं काय केलं पाहिजे? पावर काय तो तेवढा हे केला पाहिजे, घासलं पाहिजे आपण, त्याला धार आली पाहिजे, धार. म्हणून आपल्याला सद्गुरूंकडून ते नाम प्राप्त झालं. बरेच मंडळी म्हणतात नामशास्त्रात इकडे तिकडे असं आहे तसं आहे, पण ते मंत्र जीवाचा उद्धार करू शकत नाही. नाम हे साधूने दादाने आयुष्यभर ती सिद्ध करून दिलंय. मंत्र तंत्र उपदेश. हो, अक्काच्या मुखातून ऐकलेला प्रसंग. इथं एक छोटीशी झोपडी बांधली म्हणले. भागवत आणि गुरुचरित्राचं ग्रंथ घेऊन जायचं, दाढी वाढलेली आणि फक्त भगवंताचं चिंतन करून करून ती नाम सिद्ध करून दिली. आपल्यावर किती मोठे उपकार आहे हो. आपल्यावर उपकार किती आपल्यावर केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बापाच करी आईची माय, बापाच करी आईची माय, धर्मज्ञांचा देखील पाय, धर्मज्ञांचा देखील पाय, दिले अक्षर महात्म्याने महाराजांनी प्रमाणात सांगितलं. दिले अक्षय अभय दानगा, जे माता पिता देऊ शकत नाही. बरेच मंडळी म्हणायला लागले आता दादा कशाची प्रपंच जाईल म्हणले हिमालयामध्ये, आता कशाच प्रपंच करतात म्हणले नाही का. एक सिद्ध अवस्थेला जाण्याकरता त्याची गरज आहे मायबापा. आपला विषय असा आहे, काय दिलं महात्म्याने आपल्याला 1 मिनिट भर त्यांचा. दादाने देह ठेवण्याच्या अगोदर आमच्या वडिलांनी देह ठेवलेला आहे. बरोबर 1 वर्ष वडिलांची आठवण नाही येतो कधी, पण असा एखादा दिवस जातोय का दादांची आठवण आली नाही असा. सगळे बसलेले मंडळी जेवढी सद्भक्त सत्शिष्य येते, असा एखादा दिवस गेला का आपल्याला सद्गुरूंची आठवण नाही आली. एक क्षण नाही जात, एक क्षण नाही जाणार. तर असं काय दिलं बरं? ज्यांनी जन्म दिला त्यांची आठवण नाही येतो का बरं? काय प्रेम काय दिलं असं महात्म्याने आपल्याला? प्रेम दिलं. प्रेम काय ते असं प्रेम दिलं ना. साजूक सुख म्हटलं त्याला ज्ञानेश्वरीमध्ये. साजूक असं सुख आपल्याला प्राप्त झालं, त्याला समाधी सुख म्हणतात, त्याला ब्रह्मानंदम, त्याला परमानंद प्राप्त.
जी आपली आत्माकार वृत्ती झाली, माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी द्वैत जाय विठ्ठला विठ्ठला. जी दादाने आपल्याला अनुभूती आणून दिली नामाची. नाम देणं वेगळं आणि अनुभूती आणून देणं वेगळं. अनुभूती आणून देणारा ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटणं म्हणजे फार अवघड. कृपाळू महात्मा भेटणं म्हणजे फार अवघड नाही. नसल वेदांत शास्त्र, परंतु कृपाळू महात्मा हा सगळ्यात श्रेष्ठ सांगितला. म्हणून एकदा वृत्ती अंतर्मुख झाली का ह्या देहाचं तादात्म्य कसं सुटतं. मला तृतीय चरण तृतीय चरणात मला सांगतात, एकार नव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला. हा खरा काल आहे बर का. हा खरा काल आहे जीवशिवाचा. एकार नव झाल्यानंतर लाट आणि समुद्र वेगळा राहिला नाही. महाराजांना या चरणातून असं सांगायचं, एकार नव झाला तरंग बुडाला. किंवा ज्ञानेश्वरीचं प्रमाण तुमच्याकडे मांडतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जीवा ब्रह्मत्व आहे. बोला पुढं काय देऊ. त्या ओवीचं पुढचं उत्तरार्ध सांगा. जीवा ब्रह्मत्व आहे. बोला कोणी बोला. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. बरोबर. ज्या वेळेस संकल्प विकल्प थांबतात, आपले थांबतात, पण आपण पुन्हा चार्जिंग संपली का दिंडी संपली आता 5 महिन्यानं परत आपण सुद्धा देह तादात्म्य सोडतोय, पण टिकत नाही. आपल्याला माया टिकून देत नाही. देहात तादात्म्य सुटतंय नाही म्हणायची सोय नाही. आपण तिथपर्यंत जातो, पण परत खाली चार्जिंग संपली का परत खाली. हा म्हणजे संकल्प विकल्प बंद पडले का तुम्हीच देवी. तुमचे संकल्प विकल्प हे बंद पडले तर तुम्हीच देवी. संकल्प विकल्प बंद पडले माऊली सांगतात, जीवा ब्रह्मत्व हे संकल्प लोक. एकार नव झाला तरंगा बुडाला. म्हणजे लाटा संपल्या. काय झालं आता एक झालं. म्हणजे मी देह ही वृत्ती संपली का एक झालं ना. जेव्हा काय म्हणतात काला, जिथून पाणी पडतं तिथपर्यंत पाणी झालं. हो, पण हा काला करतं कोण.
कोण करतं काला निळोपर आहे सांगता काला करते संत जन, काला करते संत जन, काला करते संत जन, काला करते संत जन, सगळ्यांच्या नारायण, सगळ्यांच्या नारायण, वाटी आपुलानी हस्त, वाटी आपुलानी हस्त, सगळ्यांच्या नारायण, सगळ्यांच्या नारायण, वाटी आपुलानी हस्त, वाटी आपुलानी हस्त. हा खरा आध्यात्मिक काला आहे. हा एकदा काला झाला ना आता नाही येणे जाणे, सहज खुंटले. पण हा काला काला करती संत जन, संताशिवाय काला होऊ शकत नाही. हे किरकोळ आपले दही लाईचे केळीमधले काले होतील लौकिकातले, पण ह्या दही हंडी, ह्या हंडीतला काला, ह्या केळीतला काला करती संत जन. त्यावेळेस आपली अशी स्थिती जी शांतामाईंची झाली. देवावर येत होते माई कीर्तनामध्ये मृदंगवाल्यांची धिंगाणा होत होता. कीर्तनामध्ये त्याची वृत्ती कोणती होती? वृत्ती गवळणींची. याती कोळ माझे गेले हरपुरी, श्रीरंगा वाचुनी आणूनिने किती शिकवाल मज वेळ, अष्टभोग भोगने माते नाही ताळ, भक्ती प्रेम गोड पण कधी एकार नव झाला. तरंग आपल्या अंतकरणाचे संकल्प विकल्प थांबले पाहिजे. आता इथं बसून जर आपण कधी सुटणी, कधी आवरून येईन हा बाबा, कधी घरी जाईल, संकल्प विकल्प इथं पूर्ण ज्यावेळेस आपले थांबतील ती खरी समाधी. मोठ्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलं बरं का, समाधान ही समाधी, समाधान. ज्याला खरं समाधान, खरी शांती प्राप्त झाली ना, ती सहज समाधी, सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जन नोही अवघा जना, तात्पर्य एकार नव झाला, तरंग बुडाला, तैसा देह झाला एक. म्हणजे ज्यावेळेस आपलं देहाचं तादात्म्य सुटतंय, जोपर्यंत देहाचं तादात्म्य सुटत नाही. पिकलेला नारळ असायचा ना, शिरीच्या बापूने एकदा दृष्टांत सांगितलं. आमच्याकडे आले पूर्वी ते बी भरपूर थांबायचे. आम्हाला म्हटले हे एवढे उंच नारळ तुम्ही कसं काय पाडीत आहेत म्हणले. म्हणलं ते आपोआप पाडतील जाऊ पडतील, कोण एवढं वर जायला गेलं. म्हणजे बस लगेच साध्य. मग ज्या वेळेस ते परिपूर्ण झालेलं असतं त्यावेळेस ते हलत म्हणले, हलत ते असं. ही खरी साधूची देहाचं तादात्म्य सुटलंय. आता काय सुटलं? देहाचं तादात्म्य सुटलं. ही साधूची अवस्था आहे. आणि आपल्यासारखे म्हणजे ते कवळे नारळ, ते असं करोटीला चिटकलेलं, पार काढून काढून निघत नाही. मग त्या बाया पोरांकडे देतात खायला, खडून खडून खा बाबा, नाही का, विठाला ही जी थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. जोपर्यंत आपली आसक्ती सुटत नाही ना, पहिले देहाची आसक्ती सुटली ना, मग धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा. आपल्या देहाचं तादात्म्य सुटलं का सगळं संपत आहे. वेगळं काहीच या देहाच्या बांधवडीने पडिते. सुख दुःखाच्या सागरे सुखे सुकृपा घडी माझ्या. याच्याकरता एकच सांगितलं, येत एकच लीला तरले, जे सर्व भावे मज दया आईल धडीच सरले. पण आणखी पुढं काय त्याचं टोक? त्याच्या पुढं काय? जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कशा, ती टोक सगळ्यात महत्वाचं आहे. जया ज्याच्या नाव्याला सद्गुरु चालवणारा नावाडी आहे ना, मग ते एकच लीला तरले दया सर्व. मग त्याला ती नदीच नाही म्हणले, पाणीच नाही, त्याला सगळे कोरडी म्हणले नाही का. म्हणून आपण एकदा पांडुरंगाचं सर्व मिळून एकदा भजन करू. सर्व मिळून सगळ्यांनी टाळ्या वाजून एकदा पांडुरंगाचं मोठ्या प्रेमानं भजन करा. पार खुमाये, पार खुमाये,
मंडळींची सेवा इतकी आहे ना, भयंकर सेवा. हे कधी माहीत पुढे येत नाही, यांना कशाची अपेक्षा नाही. आपलं नाव असावं कुठं काय. आता हे भाऊ कुठं, आपले हिरवे भाऊ कुठे आहेत ना, हे दत्त आपले मिस्त्री काय. आता काय या मंडळींची सेवा आहे, सद्गुरु निष्ठा आहे. बाय 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 काय त्यांच्या निष्ठेला काही मापच त्याचं वर्णन करता येत नाही. भयंकर सेवा. काय सद्गुरूंबद्दल प्रेम, काय निष्ठा आहे मंडळी, भयंकर निष्ठा. आणि सेवेनच खरं अंतकरण शुद्ध होतं बरं का. तुम्ही दादा कलावती माईचं उदाहरण कशा करता सांगायचे आपल्याला, गोष्टी म्हणून सांगत होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नाथांत ते कशा करता सांगत होते. सेवा सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा. ओळगोनी तनु म्हणू जीवे, चरणाशी लागावे अगरवता करावे. कलावती माई गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू तुकामाईंचं जर दादा सांगायला लागले ना, 10-10, 20-20 मिनिटं देवरच येत नव्हते. तुकामाईंचं जर दादा सांगायला लागले, कशा करता सांगत होते. सेवा. काय सेवा केला मंडळी, काय सेवा. तशी सर्व मंडळी भयंकर सेवा करतात. दिंडी असू, आता काही माता मावल्या इतक्या पार कीर्तन प्रवचन नाही ऐकत, पण तिकडे वाढतील काही करतील, सेवाच येतील. सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारोनी. न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची श्री वैसे. देवाची नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पा. तुका म्हणे होय भावेची संतोषी वशे नामापाशी. म्हणजे देवाला काय आवडत, भगवंताचं नामस्मरण केलेलं देवाला आवडत. पहा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, ज्याचं नामस्मरण चालू आहे, म्हणजे ज्याचं नामचिंतन चालू आहे ना, त्याच्या माग पुढं मी असा कुत्र्यासारखा पडून नसतो. म्हणजे कुत्र्यासारखा मी तिथं नामापासून मी वेगळा नसतोच. म्हणजे जिथं नाम आहे तिथं मी. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदानी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे. इंदापूरजवळ दिंडी गेली महाराज. आता आपल्या खेळातल्या बायांना का शिस्त मनगडीन काय कळतं. तुम्ही जे प्रमाण दिलं त्याचा पुरावा. इंदापूरच्या मागे दिंडी गेली आणि दिंडी थांबलेली एक माऊली हायवे, 2 गेल्या हायवेच्या पलीकडं, तिसरीला उडवलं. पण इकडं भजन चालू होतं ना, काकडा चालू होता. माझे भक्त गाती जिथे. नारदामी भगवंतांना वचन दिलं, मागे पुढे उभा हे संभाळी हात निवारा. आवाज का म्हणून असा करतोय, विठ्ठला विठ्ठला. काळाच्या तावडीतून सोडवलं दादाने ते दिवशी ते माता मावलेला.
काळाच्या तावडीतून साक्षी मंडळी इथं साक्षी एका गाडीनं उडवलं होतं, भजन चालू होतं ना, श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा इतराचा लेखा, कोण करी राजयाची कांता, काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पाय. काळवे नाम उच्चारता नाही, नाम उच्चारता नाही, नाम उच्चारता नाही, नाम उच्चारता नाही, निपक्ष पाय उतारती, निपक्ष पाय उतारती, निपक्ष पाय उतारती. आपल्याला तुम्हाला एक दादांच्या मुखातून ऐकलेला फक्त प्रसंग सांगतो. सेवा सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा, ओळखोनी तनु मनु जीवे चरण. कलावती माईंचं दादाने एक प्रसंग सांगितला. लहानपणापासून परमार्थ अंतकरणामध्ये पिंडच परमार्थिक आणि माईंना असं मुमुक्षुत्व प्राप्त झालं. सिद्धारूढ स्वामी म्हणून त्यांच्या कानावर एक ब्रह्मनिष्ठ महात्मा ऐकून होत. पुढे लग्न वगैरे झालं, प्रपंचात रमल्या, मालक नोकरीला लागला. ब्रिटिशांचा काळ, मालक बाहेर लढायला गेल्यानंतर आजारी पडले. काही काळानंतर त्यांचं देहावसान झालं. 2 छोटीशी मुलं. बरोबर आहे प्रसंग. आणि त्यावेळेसचा प्रसंग आहे. एक ताण होता आणि एक 1-1.5 वर्षाचा मुलगा. मालक निघून गेल्यानंतर काय स्थिती झाली असेल त्या माता माऊलीची. कोण काय म्हणतं, गणगोत इष्टमित्र सगळे समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण अंतकरणामध्ये कधी कधी दुःखाचा प्रसंग सुद्धा आपल्या फायद्याचा होत असतो. कधी कधी दुःख येतं ते सुद्धा भगवंताचा प्रसाद म्हणून आपण हे केलं पाहिजे. मोक्षत्व प्राप्त झालं, एकदम विरह निर्माण झाला आणि आत्महत्या करायचं ठरवलं. मुलं झोपलेले टाकून निघाल्या. वैराग्य प्राप्त झालं आणि म्हणले आता आपण आत्महत्या करूया. का विहिरीत उडी टाकली उडी. तेवढ्याच्या एका महात्म्यानं हात धरला. काय करते म्हणले, अरे तुझा हा जो मनुष्य जन्म याच्या करता नाही, तुला लई जणांचा जीव वाचवायचा, लई जणांचा उद्धार करायचा आहे म्हणले. तू हे काय करू राहिली. भगवंतानं हे मनुष्य शरीर त्याच्याकरता दिलंय का. दुर्लभो मनुष्य देहो दीनाम क्षणभंगोरा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्श. विवेकावर आणलं, तेवढ्यापुरतं काम झालं. बराच काळ गेल्यानंतर पण ती पुन्हा पेटायची. विवेकाची वैराग्याची ठिणगी पेटायची. एक दिवसाचा प्रसंग आहे. दोन्ही मुलं झोपलेले. माई निघाल्या रात्री. कलावती माई निघाल्या तर डायरेक्ट इष्टी स्टँड गाठवलं. जी गाडी सिद्धारूढ स्वामींच्या तिथं जाती त्या गाडीत बसल्या. डोळे झाकून घेतले. फक्त भगवंताचं चिंतन, कोणाशी बोलले नाही, काय नाही. ते तान मूल घरी ते रडायला लागलं असं. आणि मग तान मूल रडायला लागल्यानंतर आईची काय स्थिती होती तुम्हाला माहिती. दुपारची वेळ. बाया विचारायच्या कुठं चालल्या तुम्ही. काहीच नाही, फक्त अशा वर हात करायचे. 1 नाही 2 नाही. पण दुपारच्या नंतर दूध खाली चाललं. दूध ज्या वेळेस खाली चाललं त्यावेळेस बाकी त्या माता माऊलीने ओळखलं का ही लेकूरवाडी म्हटली. विचारलं कुठं चालली, काय तुला काय दुःख, काय. काहीच बोलले नाही. फक्त कोणी काही विचारलं तर वर हात करायचे. कंडक्टरनं सुद्धा तिकीट विचारलं नाही. विठाला विठाला बरोबर गाडी सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमावर गेली. खाली उतरल्या गेल्यानंतर महात्मे बसलेलेच होते. भगवान शंकराचे ब्रह्मनिष्ठ महात्मे सद्गुरु सिद्धारूढ स्वामी. हुबळी गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला. पाय धरले आणि आश्रमात अभिषेकच झाला. आपल्याला चिंतन केल्यानंतर अवस्था होती. काय अंतकरण झालं असं, काय अंतकरण. अभिषेकच झाला. बळस शांत केला. बळस शांत केल्यानंतर म्हटलं सगळं विचारल्यानंतर गेल्या अनुग्रह कशाचा लगेच. आणि मग त्यावेळेस सेवा कर म्हणले. सेवा माई काय अशा सुटकेसन पातळण बितळ घेऊन गेलेल्या नव्हत्या. एकाच साडीवर गेलेल्या होत्या. तिथं मंदिराचं काम चालू होतं. मग दगडाचं काम असेल, सोन्याचं असेल, झाडाचं असेल. माईने 30 साडी फाडली 2 केल्या 9 वारी. रोज त्याच्यातलं एक धुडकं नेसायचं आणि सेवा करायची. किती वर्ष. 12 वर्ष सेवा केली. 12 वर्ष. ओम नमः शिवायचा जप करायला लावला. वैखरीना सारखा ओम नमः शिवायचा जप चालू आहे आणि सारखी सेवा चालू आहे. घरचे गणगोत नातेवाईक सगळे यायचे. सगळं सांगायचं मुलाचं कसं होईल काय. पण कोणाचं ऐकलं नाही माता माऊली. शेवटी 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग महात्म्याचा अंतकरण कळवळला. मस्तकावर हात ठेवला. हात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी. मग आपण सारी ते करीत येतात.
इतका पॉवर पाहिजे त्याला. मग माऊलीचं प्रमाण आजही जसंच आहे तसंच आहे, त्याच्यात बदल होणार नाही. पण तेवढं तापलेलं पाहिजे, तवा तेवढा तापेल पाहिजे. जर बिगर तव्यावर जर तापेल तव्यावर भाकर टाकली तर काय होईल? तवा जर तापेल नसला आणि त्याच्यावर जर भाकर टाकली तर काय होईल म्हणतात आहे? आई वडिलांचा उद्धार होईल. विठाला विठाला आठ महिने मस्तकावर हात ठेवला, अनुग्रह दे. लगेच काय टाइम आहे? ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत ना मोडता केले आपण. जसं अर्जुनाला लगेच ये कापुराची वाती उजळली ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती, आईच समाप्ती झाली जैसी, आईच समाप्ती झाली जैसी, आईच समाप्ती झाली जैसी. पण माऊली सांगतात हे जे नवल घडलंय हे कोणाच्या कृपेनं घडलं? हे जे नवल घडलंय माऊली सांगतात अभंगाच्या शेवटच्या बापरक महादेव नवल केले, बापरक महादेव देवीवरे नवल केले विठ्ठले, तारो हरपले मृगजळी. मृगजळ खरंय का? मृगजळाचं पाणी जर खरं असतं तर आपल्याला दुष्काळ पडला असता का? आपल्याला तो भास होतोय, तसं हे जगत आपल्याला भास होतोय, खरं वाटतंय आपल्याला सगळं. तर माऊलीला 750 वर्षापूर्वी म्हणलं लटिका व्यवहार सर्व हा वाया येरझार. पण आपली प्रतीती काय? आपली प्रतीती काय? आता तर आपण लगेच निघणार आहे ना. लटिका जर म्हणावं तर आपल्याला
दोरखंड तर काय बांधेल दिसत नाही, पण ते बरोबर ते सडकीला येतो, ते दोरखंड दिसत नाही पण ते वडीत आहे ना. हा तात्पर्य हे कशाच आहे, पण माऊली सांगतात तारू हरपले मृगजळी. मृगजळी खरंय का? ये साथे आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारो जाईल राया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल राया. मृगजळे सगळं मृगजळे, पण साधूच्या कृपेनं ज्ञानदृष्टीनं आपल्याला संत ज्ञानदृष्टी देतात. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्रांगळे, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमिर दुःख गेले फिटले, इथे सांगितलं भ्रांतीच फिटले भ्रांतीचे पडळ. कोणाच्या कृपेनं? श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दया. म्हणजे आपल्याला जर भ्रांती करायची असेल, घालवायची असेल, प्रत्येकाला भ्रांती झालेलीची, मी देह ही भ्रांती. श्री गुरूंच्या कृपेनं तिथं स्पष्ट म्हणलं बाप रखुमा देवी वरे नवल केले विठ्ठल. याच्यात फक्त एकच मुद्दा, महात्म्याच्या दृष्टीला श्री गुरु आणि भगवंत वेगळे नाही. आपल्याला ही गोष्ट पटत नाही. एक तत्व आहे, फक्त आपल्या उद्धारा करता तोच भगवान परमात्मा संत रूपात आपल्यापर्यंत आला आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, एक तर तू गुरु होईल, नाही तर दादांना गुरु म्हणून आपल्यापर्यंत पाठवून दे. आणि नाव एक हे विशेष आहे आपलं भाग्य. दोघांचं नाव काय म्हणजे नियोजन कोणाचं असं बरं, हे लय विशेष आहे. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाथ ह्यानी मग सुखा काय म्हणे. म्हणजे एक तर आपणच देव, एक तर तो तरी गुरु होईल अर्जुनासारखा, नाही तर एखाद्या अशा ब्रह्मनिष्ठ महात्म्याची तरी गाठ घालून दे. देव आणि आपले श्री गुरु वेगळे नाही. बाप रखुमा देवीवरे नवल केले विठ्ठले, नवल केवडे केवडे नकळे कामावाचे. म्हणजे हे भगवंताची लीला आहे. तारू हरपले मृगजळे, आणि मग एकदा हे मृगजळे हे सगळं लटिक आहे असं एकदा आपली भ्रांती गेली, मग खरे आपले नाव किनारे लगाव प्रभूजी नाव किनारे लगाव. म्हणजे मूळ स्वरूपापासून आलोय आपण, मूळ स्वरूपापर्यंत. म्हणजे भ्रांती एकदा गेली, आता तो न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले. आपण सेवेकरता जो अभंग घेतलाय, माऊलीचा अभंग घेतलाय, एक श्रीगुरूंच्या कृपेनं ही सगळी तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठल. काय असेल हे दादांचं प्रसाद म्हणून बाहेर आलंय, आपल्याला माहिती नाही चुकीचं हे काय. वाकडे का नीट देव जाणे, आपल्याला काय त्याच्यामधलं कमी जास्त कळणार नाही. सगळं बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरी करा क्षमा पोरा झालेली सेवा. आलेले सर्व माता भगिनी, सर्व महाराज मंडळी, सगळे मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, सर्व विनेकरी, सर्व गायक वादक, सर्व महाराज मंडळीला धन्यवाद. दिंडी चालक काय असतील, जेवढे पद असतील तेवढे दिंडीवाल्यांचे सगळ्यांना धन्यवाद. सुंदर असं दादांचं कार्य चाललंय. आता शेवटी फक्त एकच सांगतो, आपण असे भाग्याचे का, कारण हिंडायची हायवे नाही ना. गावडे बाबांना आम्ही जवळून पाहिलं. हा प्रसंग का सांगतो, गावडे बाबा एवढ्या जगाला परमार्थ सांगत होते, पण त्यांच्या सोन्याच्या गळ्यात माळ नव्हती. आपलं भाग्य असं कुटुंब आपल्याला भेटलंय, नाही तर शक्यतो असं तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही. प्रमाणाने सांगायचे आपल्याला. हो, सद्गुरु स्वैरा झाला म्हणून काय आचार गोडवावा, नित्य देव झाला म्हणून काय जगाला सांगावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याला बांधावा. तात्पर्य आपल्याला एक सांगायचं होतं. गावडे बाबांचं घडलेला प्रसंग आहे. त्यांच्या सोनाच्या गळ्यात माळ नव्हती. बाबा म्हणले तुला 2 तोळ्याचं सोन्याचं करून देतो, पण माळ घाल, कारण मी जगाला परमार्थ सांगतो, माझ्या सोनाच्या गळ्यात माळ नाही. आपण खरंच भाग्याचे, असं कुटुंब, असं आपल्याला कुलदैवत भेटलंय, गुरुचं कुळ भेटलंय आपल्याला. हे खरं आपलं भाग्य. फार अभिमान आहे आपल्याला या कुळाचा. सगळीच मंडळी सात्विक आहे.
अहो आम्ही त्यांना बोलवतो ते ऐकायचं म्हणजे काय सहनशीलता आहे त्यांच्यामध्ये. नसन त्यांना कीर्तन प्रवचन येत. शंकरपाळ महाराजांच्या मेळाव्याच्या काळात बोललो मी त्यांना, एवढे तळमळीमध्ये मंडळी आतूर आले तुम्ही असे करता. सहनशीलता एक शब्द सुद्धा बोलले नाही. गुरुपुत्र जे सांगत ते आपण ऐकलं पाहिजे. सहनशीलता आहे महाराज. सहनशीलता ही तर खरी परमार्थातली पायरी. ही ज्याला प्राप्त झाला त्याला अजून काय करायचं राहिलं. ही तर खरी भगवंताची कृपा आहे. म्हणून खरंच आपण भाग्यवान आहे. असं आपल्याला कुळ मिळालंय संतांचं नाही का. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले माझे ते उरले उपयुक्त. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली